सर्वांना नमस्कार। कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आमच्या वृषालीताई बागवे, आमचे संजोग सर आणि त्यांची टीम आणि अंकिताने ह्याच्यामध्ये पुढाकार घेऊन आज कोजागिरी उत्सव दहिसर विधानसभेमध्ये आयोजित केला। ह्या कोजागिरी उत्सवामध्ये अगदी 3 वर्षाच्या मुलीपासून 75 वर्षाच्या आजीने सुद्धा आज इकडे डान्स केला, मंगळागौर केली, भोंडला केला, गरबा खेळले, रॉक शो केला, म्हणून सर्वांनी उत्साह लुटलेला आहे। आणि हा उत्साह लुटण्यासाठी ज्या महिला घरामध्ये 24/7 सर्व्हिस देतात त्यांना पण कधीतरी वाटतं की आपण सजावं, नटावं आणि आपल्यामध्ये असलेली कला ह्या कुठच्यातरी रंगमंचावर दाखवावी। त्यासाठी आम्ही श्रावणी महोत्सव असो, आज कोजागिरी उत्सव असो, आता महिलांचा एवढा प्रतिसाद मिळाला आहे की आम्हाला चैत्र उत्सवसुद्धा करावा लागेल आणि तो आम्ही करणार आहोत। त्यामुळे सर्व महिलांना दिवाळीच्या आणि कोजागिरीच्या शुभेच्छा। धन्यवाद। प्रधानमंत्रींनी बचत उत्सवाची घोषणा केलेली आहे, त्या पार्श्वभूमीवरती आपण स्वदेशीचा नारा या कोजागिरी पौर्णिमाच्या ज्या महिला आहेत त्यांच्यामध्ये केलेल्या आहेत, त्याबद्दल काय म्हणाल? प्रत्येकांच्या घरी स्वदेशीच्या माध्यमातून कलाकृती असते, मग त्या आपल्या घरच्या पणत्या असतील, आपल्या घरी असलेले आकाशकंदील असतील, दिवाळीची सजावट असते। त्याचप्रमाणे आता दिवाळीचे जे कपडे खरेदी करतील, दिवाळीच्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करतील, त्यासाठी स्वदेशीला प्राधान्य द्यावं। हर घर स्वदेशी, घर घर स्वदेशी हा नारा घेऊन पूर्ण दहिसर विधानसभेमध्ये आम्ही कालपासून त्याचा कार्यक्रम आयोजित केलेले आहे। यंदा दिवाळीत GST कमी करण्यात आलं आहे, महिलांमध्ये खरेदी करण्याचा उत्साह आपल्याला दिसतो। देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 2014ला पहिल्यांदा निवडून आले, तेव्हापासून त्यांच्या नजरेसमोर त्यांनी कोणाला ठेवलं असेल तर ते भारताची महिलेला आणि नारी शक्तीला सशक्त करण्याचा नारा हा मोदीजींनी दिलेला आहे। त्यामुळे हा भारतच्या सर्व नारी ह्या दिवाळी एन्जॉय करणार आहे।